आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घरणी येथे भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घरणी येथे पारंपरिक वारकरी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजावेत आणि संतांच्या विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत टाळ मृदंगाच्या गजरात विठुरायाचे नामस्मरण केले। मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांसोबत दिंडीत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली। विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, वारकरी तसेच भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या। विठ्ठल रुक्मिणींच्या रूपातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। विविध अभंग, भक्तिगीते आणि टाळ मृदंगाच्या तालावर संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले। विशेष म्हणजे ही दिंडी शाळेपासून प्रारंभ होऊन संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत गावातील श्री मारुती मंदिराच्या प्रांगणात दाखल झाली। तेथे विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवरील अभंग, भक्तिगीते तसेच आकर्षक नृत्य सादरीकरण करून उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली। विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्तबद्ध सहभाग आणि भावपूर्ण सादरीकरण पाहून ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांचे कौतुक केले। अनेकांनी शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे विशेष स्वागत केले। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी समाजात सुख, शांती, बंधुभाव आणि सद्भावना नांदावी अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली। या व्हिडिओमध्ये कोणते रूप तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी मी पवन हनुमंते।